रामकृष्ण हरी नर्मदे हर। आज आहे 28 डिसेंबर 2025। आज आमचा पायी नर्मदा परिक्रमेचा 56वा दिवस आहे आणि आम्ही निघालेलो आहोत कुंडी या ठिकाणावरून, जे आहे सीतावानापासून 31 किलोमीटर पुढे। तर सीतावानामध्येच आहोत आम्ही। तर आता सकाळचे 7 वाजलेले आहेत। आमचं आवरलेलं आहे, सकाळी स्नान पूजा पाठ झाली, निघतोय पुढच्या मार्गाकडे। थंडी फारशी आहे, तर चला बघू निघू, काय प्रसंग येतात, काय अनुभव येतात ते। नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे नर्मदे शिहोर जिल्ह्यातील हे बाबाजी आहेत। तर चला, नर्मदे हर परिक्रमावासियांची पूजा झालेली आहे आणि निघतोय पुढच्या मार्गाकडे। नर्मदे हर नर्मदे हर। सकाळी सकाळी प्रभू रामचंद्र, सीता मैया आणि लक्ष्मीजी यांचं दर्शन। नर्मदे हर। सकाळची वेळ झालेली आहे आणि जंगल असल्या कारणाने आम्ही थोडंसं लेटच निघतोय। 2-4 दिवस झाले आणि तब्येतही बरी नव्हती, त्याच्यामुळे थोडंसं आराम करून, नाहीतर 3-3:30लाच उठावं लागतं। तसं आजही 3-3:30 वाजता जाग आली। फारसं कोणी झोपत नाही, पण थंडीचं जास्त निघायला नको म्हणून आम्ही थोडंसं उजेड पडला की निघायला सुरुवात करतो। तर सकाळ सकाळचं हे वातावरण आहे कुंडी गावातील। समोर गहू पेरलेला आहे, त्याच्यामुळे धुकं आहेत। इकडे समोर लहान मुलं, बाबाजी, परिक्रमावासी जे आहेत ते शेकोटी करून शेकतायत। नर्मदे हर। तर आमच्या दिवसाची सुरुवात झालेली आहे आता। सकाळी सकाळी परिक्रमावासी निघालेले आहेत आणि इकडे जर बघितलं तर इकडे ओढा आहे, पण फारसं पाणी नाही, कमी प्रमाणात पाणी आहे आणि जंगल चारही बाजूने असल्या कारणाने थंडी इतकी जास्त लागतीये ना। नर्मदे हर। कुंडी गावातून पुढे आल्यानंतर एक अर्धा किलोमीटरच पुढे आलो आणि सकाळ सकाळी सूर्यनारायणाचं आम्हाला दर्शन झालेलं आहे आणि एकदम शांततेचं वातावरण आहे। फक्त परिक्रमावासियांचा बोलण्याचा आवाज, दंडकचा आवाज आणि पावलांचाच आवाज येतोय, पक्ष्यांचा किलबिलाट। खूप शांतता आहे, निसर्गरम्य वातावरण आहे, कुठल्याही प्रकारे या ठिकाणी प्रदूषण नाहीये आणि अशा प्रदूषणमुक्त वातावरणातून आम्ही चाललेलो आहोत। नर्मदे हर। सकाळी निघालो तेव्हा आम्हाला हा डांबरी रस्ता लागलेला होता, मात्र आता वळतोय आम्ही शॉर्टकट मार्गाने जो जातो कच्चा रस्ता। तर सगळे परिक्रमावासी निघालेले आहेत। सकाळ सकाळी कन्फ्यूजही होतं, कधी कधी चालत असलेली वाट सोडून जर वेगळ्या वाटेला जायचं म्हटलं तर विचारपूसही करणं गरजेचं आहे। आणि जंगल असूनही एवढ्या मोठ्या जंगलामध्ये प्रत्येक ठिकाणी अशा पाट्या दिलेल्या आहेत, नर्मदा परिक्रमा मार्ग म्हणून। नर्मदे हर। सकाळी कुंडी या गावातून निघालेलो होतो, तर 3 किलोमीटर अंतर चालून आल्यानंतर आम्ही बडेल या गावामध्ये केलेला आहे प्रवेश। नर्मदे हर। बडेल गावातून जाताना नर्मदा परिक्रमावासी। नर्मदे हर। बडेल गावाचं जे आश्रम आहे ते आलेलं आहे। तर या ठिकाणी परिक्रमावास्यांना दुपारची भोजन प्रसादी, सकाळची चाय प्रसादी आणि रात्रीची विश्रांती असते। हे बाबाजी मला कायम चिडवत राहतात। नर्मदे हर। नर्मदे हर। जय जय श्रीराम, जय जय श्रीराम। श्रीराम जाओ चाय माँ नर्मदा अन्न क्षेत्र आश्रम बडेल। आश्रमामध्ये आम्ही एंट्री केलेली आहे। आल्या आल्या इथे रांजण आहे पाणी पिण्यासाठी परिक्रमावासियांना, चूल आहे, त्या ठिकाणी भोजन प्रसादी बनते परिक्रमावासियांसाठी आणि सकाळ सकाळी परिक्रमावासी चाय प्रसादीसाठी थांबलेले आहेत। इकडे आतमध्ये राहण्यासाठी हा हॉल आहे। मी आता मेहंदीखेडा या गावामध्ये केलेला आहे प्रवेश। गावात जर बघितलं तर 400 ते 500
लोकवस्ती असलेलं हे मेहंदीखेडा गाव आहे आणि मेहंदीखेडा गावातून आम्ही आता पुढे निघत आहे नर्मदे हर. मेहंदीखेडा गावातून आम्ही आता निघतोय पुढच्या गावाकडे जे आहे तराण्या गाव. तराण्या गाव आहे हे जंगल मार्गातून. इथे फॉरेस्ट ऑफिस आहे. तर तराण्या आमच्यापासून 4 किलोमीटर आहे आणि तराण्या गावाची नदी ओलांडली की मग पुढे पिपरी गाव लागणार आहे 11 किलोमीटरवरती. तर चला आपण जाऊयात तराण्या गावात. मेहंदीखेडा गावातून आम्ही बाहेर पडलो, तराण्या गावाकडे निघालो. तर तराण्या गावाच्या या रस्त्याला लागलो पुढे आल्यानंतर आणि समोर जर बघत असाल तर पूर्ण असा रस्ता आहे. पुढे आल्यानंतर आम्ही बालभोग केला. आमच्याकडे जे होतं खायला ते थोडंसं खाल्लं कारण सकाळपासून आम्ही बसलोच नव्हतो. मागाशी जर बघितलं बडेल गावामध्ये तर बडेल गावामध्ये चाय प्रसादीसाठी बसलो होतो, पण मी चाय प्रसादी घेत नाही आणि थंडी लागत होती त्याच्यामुळे न बसता आम्ही पुढे निघालो. पुढे आल्यानंतर थोडा वेळ बसलो. तराण्या गावाकडे जात असताना आम्हाला वानर सेना जी आहे ती आडवी लागलेली आहे, पण ही लाल वानर आहेत. नर्मदे हर. तराण्या गावामध्ये आम्ही केलेला आहे प्रवेश. नर्मदे हर. तर परिक्रमा मार्ग इकडे आहे तराण्या गावाचा आणि आश्रम इकडे आहे. तर आम्ही आता जाणार आहोत आश्रमाकडे. तराण्या गावातून आपण निघतोय पुढच्या मार्गाकडे पिपरीकडे. तर इथून 6 किलोमीटर अंतर आहे आणि आताशी 10 वाजलेले होते. मग पुढे निघतोय आम्ही इथं न थांबता, कारण आश्रमाची जी सेवा आहे ती फक्त संध्याकाळी असते, दुपारची नसते. त्याच्यामुळे न थांबता पुढच्या मार्गाकडे निघतोय. नर्मदे हर. इथून पुढे आम्हाला एक नदी लागणार आहे. नदीला दुसराही पर्याय होता, पण त्या साईडने फिरून जाऊन तिथं यावं लागत होतं 3 किलोमीटर. मग आपण परिक्रमेत असताना शॉर्टकट बघतोच, तर शॉर्टकटने आम्ही निघतोय. आम्हाला अर्धा किलोमीटरवरती नदी आहे. तराण्या गावापासून खाली आल्यानंतर आम्हाला लागलेली आहे आता ही नदी. पण ही नदी जी आहे ती आम्हाला चालत जाऊन क्रॉस करून पलीकडे जो वरचा रस्ता जातो त्या रस्त्याने समोर जायचं आहे. तर आम्ही आता पायात घातलेले सॉक्स आहेत अगोदर ते काढतो आणि निघतो पुढच्या मार्गाकडे. तर नदीतून पलीकडे जाण्यासाठी या ठिकाणी अशी लाल झेंडी पण लावलेली आहे, जेणेकरून त्याच्या आधारे ती निशाणी बघून तरी आपण असं पलीकडे क्रॉस करून जाऊ शकतो. तर आम्ही ही नदी क्रॉस करून चाललेलो आहोत आणि हा समोर एक छोटासा बालक आलेला आहे आम्हाला घेण्यासाठी. आणि इथपर्यंत पाण्याची हाईट आहे. तो मार्गदर्शन करतोय कसं जायचं कसं नाही. काही परिक्रमावासी नदी क्रॉस करून पलीकडे बसलेले आहेत. नर्मदे हर. पाठीमागची जी नदी होती ती नदी क्रॉस केली आणि क्रॉस करत असताना नदी जेव्हा बघितली तेव्हा असं वाटलं की पाणी कदाचित कमी असावं, पण चांगलं गुडघ्यांच्याही वरती पाणी होतं. तर एकमेकांचा आधार घेत एक लहान मुलगाही आला होता, तुम्ही बघितलं असेल. पुढे आल्यानंतर पाण्याचं प्रमाण जे आहे ते वाढलं होतं. तर नदी व्यवस्थितपणे क्रॉस करून आम्ही पुढे पिपरी या ठिकाणी 6 किलोमीटर अंतर आहे, पण तोही आपला जंगलातून प्रवास असणार आहे. तर पाठीमागे बघत असाल आता डांबरी रस्ता नाही आहे जसं सकाळपासून होता, आता कच्ची पगदंडी वाट आहे. कच्चा मार्ग जो म्हणतो आपण त्या मार्गाने आम्ही आता पुढे चाललेलो आहोत. तर अशा पद्धतीची वाट आहे. पिपरीला निघते पुढे. आता 11 सव्वा 11 वाजलेले आहेत आणि आम्ही आता पिपरी गावाकडे निघालेलो आहोत. तर कालसारखाच आजही लाल मातीचा हा रस्ता लागलेला आहे. अगदी शांत वातावरण आहे. एक अर्ध्या तासाला एखादी मोटरसायकल येते, त्यानंतर परिक्रमा अशीच फक्त चालता येते या रस्त्यातून. खूप सुंदर असं निसर्गरम्य वातावरण आहे. जिकडे बघाल तिकडे नजर जाईल झाडी आहे पूर्ण. परिक्रमावासी आहेत. नर्मदे हर.
समोर जर बघायला गेलं तर आहे मुंग्यांचं वारूळ आणि त्याच्यावरती बोरीचं झाड आहे. म्हणजे याचा जर अंदाज बघितला तर खूप वर्षांपूर्वीचं दिसतंय ते. असं जंगलातून चाललं की वेगवेगळं काहीतरी बघायला भेटतं. निसर्गाच्या सानिध्यात राहिल्यानंतर अजूनही वेगळाच अनुभव येतो. आपल्या महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यातील हे बाबा जे आहेत, तर आता सहज आपण सीतावनातून चाललेलो आहोत. तर या वनाकडे बघून एक बाबाजी सुंदर असा अभंग आपल्याला ऐकवणार आहे. वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोय रे, पक्षी सुस्वरे आळवी ती, वृक्षवल्ली आम्हा सोय रे. नर्मदे नर्मदे हर, गळाचा. नर्मदे हर. सीतावनातून जात असताना थोडीशी विश्रांती घेणं गरजेचं आहे. निसर्गरम्य वातावरण आहे, उंच उंच झाडी आहेत आणि शांततेच्या वातावरणामध्ये आपल्या महाराष्ट्रातील 2 बाबाजी जे आहेत त्यांच्या आपण मुखातून सुंदर असा गोड अभंग जो आहे तो आपण ऐकूयात. तर त्यांच्याकडे सुंदर अशा चिपळ्या आहेत. जणू काही त्यांच्याकडे बघितलं की मला क्षणभरात असं झालं की तुकोबारांचे एक स्मरण झाल्यासारखं वाटलं. तर त्यांच्या मुखातून आपण अभंग ऐकूयात. नाथ चोपडे खामगाव तालुक्यातील रहिवासी आहे. शेगाव पासून अगदी 16 किलोमीटर अंतरावर आमचं गाव आहे आणि जिल्हा आहे बुलढाणा. इथून आलोय. नर्मदे हर. नर्मदे हर. घेता नाम घेता नाम घेता नाम विठोबाचे, पर्वत जळती पापाचे, घेता नाम घेता नाम घेता नाम घेता नाम विठोबाचे, पर्वत जळती पापाचे, पर्वत जळती पापाचे, वाल्या कोळी महाहत्यारी, वाल्या कोळी महाहत्यारी, नाम तारीला निर्धारी, घेता नाम घेता नाम घेता नाम विठोबाचे, पर्वत जळती पापाचे, पर्वत जळती पापाचे. नर्मदे हर. नर्मदे हर. सुंदर असा अभंग या सीतावनात आपण त्यांचा ऐकलेला आहे. मनापासून त्यांचे धन्यवाद. शेगावचे आणि अकोल्याचे बाबाजी होते महाराष्ट्रातले. त्यांचा सुंदर या सीतावनात अभंग ऐकला आणि पुढे निघालेला आहोत. दुपारचं ऊनही झालेलं आहे, पण या संपूर्ण निसर्गामुळे जे ऊन आहे ते भासत नाही किंवा ते लागत नाही आहे जास्तीत. त्याच्यामुळे जे आपण म्हणतो ना उन्हाची झळ लागते दुपारची, ती लागत नाही आहे. हवा पण आहे आणि शांततेचं वातावरण आहे. त्याच्यामुळे आम्ही चाललेलो आहोत. 12 वाजलेले आहेत. अजून 4 ते 5 किलोमीटर अंतर आहे आणि जर मॅपला जर बघायला गेलं तर नेटवर्कही नाही आहे इथे की किती किलोमीटरवरती गाव राहिले. तर कदाचित आमच्या अंदाजाने 4 ते 5 किलोमीटर राहिलेलं असावं. आम्ही 1:15 पर्यंत आश्रमात पोहोचून जाऊ. तर चला, अशा पद्धतीचं हे जंगल आहे. नर्मदे हर. आम्ही आता पिपरी या गावामध्ये केलेला आहे प्रवेश. तर आता पहिल्यांदा जातोय आम्ही आश्रमामध्ये. मोठं गाव आहे पिपरी हे. दुपारचे वाजलेले आहेत आता 1. सकाळी निघलो होतो आम्ही 7 वाजता. 20 किलोमीटरचं अंतर पार करून, म्हणजे पूर्ण तुम्ही प्रवास बघितला असेल तर जंगलाचा प्रवास होता.
तो पार करून आम्ही पिपरी गावामध्ये आलेलो आहोत. आता इथे भोजन प्रसादी करणार आणि पुढची व्यवस्था बघणार आहोत. भूक पण खूप लागलेली आहे. सकाळपासून जर बघितलं पूर्ण जंगलाचा प्रवास होता, कुठेही बालभोग नव्हता. आणि रोज आम्हाला कसं खायची सवय लागलेली, चालायचं म्हणलं की पोटात खायला लागतं पहिलं. आणि त्याच्यात मी आजारी आहे, मला मेडिसिन वेळेवर घ्यावं लागतं, त्याच्यामुळे भूक लागायला लागलेली आहे आता. तर चला जाऊयात. पिपरी गावामध्ये नर्मदा आश्रम आहे, मंदिर आहे. त्या मंदिराकडे आम्ही आता चाललेलो आहोत. आम्ही आलेलो आहोत नर्मदा मंदिरामध्ये आणि आल्यानंतर प्रथमतः आम्ही बॅग वगैरे ठेवले आश्रमात आणि भोजन प्रसादीसाठी बसलेलो आहोत. भोजन प्रसादीमध्ये आहे भोपळा, डाळ आणि बटाट्यांचा पट्टी. तर आज आम्ही पुढे न जाता इथेच थांबणार आहोत पिपरी गावामध्ये, कारण की आश्रम आमच्यापासून आहे 10 किलोमीटर अंतर आणि ऑलरेडी सकाळपासून आम्ही 22 किलोमीटर अंतर चालून आलेलो आहोत. 3 नंतर 10 किलोमीटर जाणं शक्य नव्हतं आणि चढ उतारायचे रस्ते होते, त्याच्यामुळे सर्वांनी ठरवलं की इथंच थांबवून घ्यायचं. तर पिपरी गावातच आज आम्ही आसन लावलेलं आहे. सगळ्या परिक्रमावास्यांनी आपापले आसन लावलेले आहेत आणि जे काही परिक्रमावासी असतील मध्य प्रदेशमध्ये त्यांचे घरचे गावातले त्यांना भेटायला आलेले आहेत. चला. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आज आहे 28 डिसेंबर 2025. आज आमचा पायी नर्मदा परिक्रमेचा 56वा दिवस आहे आणि 56व्या दिवशी चालत असताना आमच्या गुरुमाई सौ भाग्यश्री पांडुरंग शितोळे यांचा आज 35वा जन्मदिवस आहे. तर तो नर्मदा खंडात आलेला आहे. तर जो घरी आपण साजरा करतो त्याच्याही पेक्षा अजून वेगळ्या पद्धतीनं या नर्मदा खंडात तो वाढदिवस आम्ही साजरा करत आहोत. तर आपल्या समवेत सगळ्या मैया ज्या आहेत त्यांचं आता औक्षण करणार आहे. तत्पूर्वी मी माईंना माझ्याकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा देते. तुम्हाला गणेशाची सिद्धी, चाणक्याची बुद्धी, शारदेचं ज्ञान, कर्णाचं दान, प्रभू रामचंद्राची मर्यादा, हनुमंतरायाची ताकद, राधा राणीची कृपा, नर्मदा मैयाची कृपा तुमच्यावर सदैव बरसत राहो अशी पांडुरंग परमात्म्याचरणी प्रार्थना करते आणि तुम्हाला उदंड आयुष्य लाभो आणि अशीच तुम्ही 100 वर्ष जगो हीच मी माऊली ज्ञानोबरायांचरणी प्रार्थना करते. तुम्हाला पुनश्च एकदा वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर औक्षण करणार आहोत. प्रथमतः आमच्या आई सौभाग्यवती शालिनीताई गंगवणे या माईंचं औक्षण करणार आहेत. नर्मदे हर. आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी सगळे परिक्रमावासी या ठिकाणी आनंदाने थांबलेले आहेत. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. रामकृष्ण हरी. नर्मदे हर. आज माझा 35वा वाढदिवस. हा म्हणजे खूपच वेगळा झालेला आहे. अशी डोक्यात कल्पनाही नव्हती की नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावर माझा हा असा अविस्मरणीय वाढदिवस होईल आणि सगळ्यांचं भरभरून प्रेम, थोरा मोठ्यांचे आशीर्वाद, म्हणजे मला आहे ना असं व्यक्त होता येणार नाही एवढं. पण खरंच माझा जीवनातला हा आनंदी क्षण मी कधीच विसरणार नाही ना. असा बड्डे कधीही होणार नाही. खूप छान वाटते मला. आनंद सांगता येणारच नाही. नर्मदे हर. नर्मदे हर. तर सायंकाळची वेळ आहे आणि सगळे परिक्रमावासी जे आहेत ते रोज नित्यनेमाने सकाळी स्नान झाल्यानंतर परिक्रमा सुरू करण्यापूर्वी आरती करतात. तर सकाळी आरती झालेली आहे. नर्मदे हर. तुम्ही कुठे जाताय आता? नर्मदे हर. तर आमची झालेली आहे भोजन प्रसादी. भोजन प्रसादी केली. आता झोपायची वेळ आहे. 8 वाजलेले आहेत. भोजन प्रसादी करून मी चाललेली आहे आश्रमाकडे, कारण आश्रम आहे इकडे आणि भोजन प्रसादीसाठी इकडे यावं लागतं. तर झालेले आहे. मला टायफॉइड आहे आणि पांढऱ्या पेशाही कमी आहेत, त्याच्यामुळे मला हलकाच आहार घ्यावा लागतो. तेलकट तिखट वगैरे जमत नाही आणि परिक्रमेतही तेलकट तिखट नसतंच, त्याच्यामुळे मला योग्य आहार भेटतो.
पपई पण घेतलेली आहे खाण्यासाठी, जेणेकरून पेशी जे आहेत ते वाढतात. तर चला, आजचा सीतावनातला दुसरा दिवसाचा हा व्हिडिओ होता. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी. नर्मदे हर. नर्मदे हार.